मला असं वाटतं की आता उद्धवजीला कळलं असेल काँग्रेस किती बेईमान आहे, काँग्रेस पार्टी किती बेईमान आहे आता उद्धवजीला कळलं असेल, पुन्हा कळेल। खरं तर उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचं आहे, काँग्रेस आणि शरद पवार साहेब त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाहीये। पवार साहेबांना सुप्रियाताईला मुख्यमंत्री करायचं आहे, काँग्रेसमध्ये नाना पटोले बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्यामुळं खरं तर ही लढाई मुख्यमंत्र्याची आहे आणि याच्यातला हाच फरक आहे, मूलभूत फरक आहे। महाविकास आघाडी मुख्यमंत्र्याकरता भांडतोय, आम्ही डबल इंजिन सरकार केंद्र आणि राज्य सरकार महायुती सरकार आणून 14 कोटी जनतेचं भलं करण्याकरता काम करतोय। हा फरक आहे, मूलभूत फरक आहे। आम्ही मुख्यमंत्री लाडली बहीण योजना पुढचे 5 वर्ष चालू ठेवण्याकरता काम करतोय, काँग्रेस आणि हे जे लोक आहेत हे बंद करण्याचं काम करतायत, याकरता उठाठेव करतायत। मला वाटतं हाच मूलभूत फरक आहे आणि म्हणून उद्धवजीला कळलं असेल आता काँग्रेस पार्टी ही किती त्या ठिकाणी धोका देणारी आहे। आणि बघा उद्धवजींना तर त्या ठिकाणी आता कळेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, काही केलं तरी मुख्यमंत्री होऊ देणार नाही। काँग्रेस राष्ट्रवादीला जेवढा वापर करायचा होता तेवढा वापर केला उद्धव ठाकरेचा, आता काँग्रेस पार्टी कधी उद्धवजींना मुख्यमंत्री करणार नाही। आणि आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं खरं निघालं। त्यांनी असं म्हटलं होतं, शिवसेना आणि मला त्यांना स्वतःला बाळासाहेबांना हे म्हटलं होतं त्यांनी की कधी मी काँग्रेसच्या दरबारात जाणार नाही, कधी मी काँग्रेसला स्वीकारणार नाही, माझी पार्टी मी बंद करेल, शिवसेना मी बंद करून टाकेल, पण काँग्रेस जवळ जाणार नाही। हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे बोलले होते ते आता खरं निघणार आहे। विधानसभेसाठी जागा कमी मिळाल्या तरी चालेल, पण मुख्यमंत्रीपद जे आहे ते शिवसेनेला मिळावं, उद्धव ठाकरेंना मिळावं, यासाठी प्रस्ताव सुद्धा महाविकास आघाडीला दिल्याचे। बघा उद्धवजी 2 दिवस काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला दिल्लीत भेटून आले। पहिल्यांदा अशी परिस्थिती उद्धव ठाकरेजीवर आली, साऱ्या नेत्यांना भेटले, शरद पवार साहेबांना भेटले, राहुल गांधींना भेटले, मल्लिकार्जुन खरगेंना भेटले, साऱ्या लोकांना भेटले, त्यांनी कोणी सिरियस घेतलं नाही। मुंबईच्या मेळाव्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे होते आणि बाकी लोक होते त्यांच्या महाविकास आघाडीचे, तिथे उद्धव ठाकरेंना कोणी सिरियस घेतलं नाही। आणि आता महाविकास आघाडीचे काही मेळावे होत नाही, कारण आता महाविकास आघाडीचे मेळावे झाले विभागीय, त्यामध्ये मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावं लागेल, त्यांना फेस द्यावं लागेल आणि म्हणून त्या भीतीने आता मेळावे बंद झाले आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये प्रचंड धुसफूस आहे। उलट महायुतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्याकरता भांडत नाही आहे, महायुतीमध्ये आमचा समन्वय आहे, आमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही प्रचंड महायुती लढणार आहोत। त्यांच्याने आमचा हाच फरक आहे, ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे बघतात आहे, आम्ही 14 कोटी जनतेकडे बघतोय।